नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि माझी आंघोळ वगैरे झाली आहे. तर घरातलं काम आवरायचं राहिलंय. आता वाजले 9:15. तर राघव आता उठलाय, तर आता तुम्हाला काही करून देणार नाही, कारण मी आतापर्यंत माझं यूट्यूबचं काम करत बसले होते. तो उठला की मला यूट्यूबचं म्हणजे आवाज वगैरे येतो, सो करून देत नाही. त्यामुळे मग मी तो शक्यतो तो उठण्याच्या आधीच करत असते. यूट्यूबचं माझं जे काही मला म्हणजे एडिट वगैरे करायचं असतं ते, किंवा प्लॅनिंग वगैरे असतं दिवसभराचं. आणि बऱ्याचदा माझं प्लॅनिंग फसतं, असं नाही की नेहमीच करेक्ट असतं. परंतु आज माझी आंघोळ वगैरे झाली, आता क्लिनिंग राहिली, सो त्याचं आवरून घेते मी. त्याला नाश्ता वगैरे काही खायला वगैरे दूध वगैरे पाजून घेते. पहिल्यांदा तर तो उठलं उठलं दूधच पितो, मग दुपारची तयारी वगैरे असते. आणि डबा गेलेला आहे. डब्याला आज लाल भोपळ्याची भाजी होती, आणि आमच्याकडे सगळ्यांना लाल भोपळ्याची भाजी खूप आवडते. आणि मी तुमच्यासोबतही शेअर करेल एक दिवस लाल भोपळ्याची भाजी मी कशी करते, कारण मी एकदम जुन्या पद्धतीने करते. गावाकडे आमच्याकडे करतात तशी, आणि मला तशीच आवडते, कांदा वगैरे घालून नाही आवडत, सो मी तशीच करते. तर आता मी पटपट आवरून घेते. राघवचा आंघोळ घालायची आहे, त्याला 9:15 वाजलेत, आणि मग बोलते तुमच्यासोबत. हॅलो. आणि राघवची आंघोळ वगैरे झाली आहे आता, तर माझंही बऱ्यापैकी काम आवरलेलं आहे. आणि आता तो रडतोय, कारण त्याला झाली थोडीशी सर्दी, तर नाक गळतंय त्याचा आज, आणि सकाळपासूनच झाली आहे. म्हणजे काल वगैरे असं काही नव्हतं, तर तो काही झोपत नाही. हॅलो. आणि राघवला मी आता झोपवलं, तर मी पटकन आळूची पानं कट करून घेते, कारण मला आज आळूच्या वड्या बनवायच्या. सो राघव झोपलाय, तर पटकन ॲटलिस्ट कट करून ठेवेल मी, आपल्या करता येईल, कारण मी बाहेर गेले की राघवही बाहेर यायला बघतो, आणि बाहेर खूप ऊन आहे, आणि आपली आळू अशी आहे झालेली आता. सो कशी कट करायची मी तुम्हाला दाखवते. तर हा जो मधला कोंब आहे ह्या आळूचा, तर तो मधला पान नाही कट करायचं, कारण त्याच्या आतून एक पान येत असतं. सो त्यामुळे हे जे साईडचे आहेत तर ते कट करून घ्यायचे, आणि हे खराब पानही मी काढून टाकणार आहे, कारण उन्हाने खराब होतात पानं. सो अशा प्रकारे ही 2 पानं मला मोठी सापडली, तर आता याच्या वडी 1 किंवा 2 लाईन बनेल, जास्त नाही बनणार, परंतु तेच इथे भेटत नाही. सो त्यामुळे मी आता हे काढून घेते, जेवढे पाहिजेत तेवढे पान मला. कट नाही करायचं, आणि हेही करते कारण पानं कमी आहेत. तर इथून हे पान फुटेल, तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे इथून एक पान दिसतंय आपल्याला इथे आलेलं, जसं इथून निघणार आहे पान हे दुसरं. तर अशा प्रकारे मी आळू कट केली आत्ता, आणि तुम्हाला अपडेट देते मी आज त्यासोबतच. तर ॲक्च्युली इथे 2 कढीपत्त्याची झाडं होती एका पॉटमध्ये, सो मी एक दुसऱ्या ह्याच्यामध्ये ट्रान्सफर केला, तर तो माझा जरा वाळून गेलाय. तर आता माहिती नाही तो फुटेल की नाही. फुटावं म्हणून मी त्याचे शेंडे कट केले 2 इंच, परंतु जो ओरिजिनल पॉटमधली माती मी त्यातच ठेवली, तो छान फुटलाय. फुटेल मे बी, तो हिरवाच आहे अजून, आणि हा काही फुटत नाही आहे. सो माहिती नाही आता काय होईल याचं. आणि इथे आपला गुलाबाचं झाड आहे, तर ते खूप छान आलं आहे. तर उन्हाळ्यामध्ये मी त्याला घरामध्ये शिफ्ट करेल, सो त्याच्यासाठी मी एक स्टँड म्हणजे घेऊन येईल. आणि इथे आपलं घेवड्याचा वेल आहे, तर तुम्ही पाहू शकता घेवड्याचा वेल खूप मोठा झाला आहे, आणि एवढा मोठा घेवड्याचा वेल झाला आहे. त्याच्यामध्ये एक दोडक्याचा वेल देखील आला आहे, परंतु कारल्याचा वेल आला नाही आहे माझा. सो मी नाराज आहे, कारण कारल्याची भाजी मला खूप आवडते. सो अशा प्रकारे हा दोडक्याचा वेल आहे, तुम्ही पाहू शकता. हे दोडक्याचं पान आहे, आणि इथे वालाचा आहे. तर वाल माझ्या मिस्टरांना खूप आवडतो. दोडका असं काही नाही, आम्हाला आवडतो वगैरे, परंतु मी लावला होता, परंतु तो छान उगलाय. तर आता करत जाऊन मी मध्ये भाजी, जर आले दोडके त्याला तर, कारण पॉट मी ॲक्च्युली मोठा आहे हा लावलेला, आणि मला हे खाली क्लीन करायचं आहे, परंतु मला वेळ भेटत नाही आहे राघवमुळे, कारण मी इकडे आले बाल्कनीत की राघवही यायला बघतो. आणि इथे काही मसाले होते, तर माझ्या मसाल्यांना थोडी कीड लागली होती, सो मी हे मसाले वाळायला ठेवले उन्हामध्ये बाहेर. आणि माझ्याकडे खोबरं देखील होतं, सो मी खोबरंही वाळायला घातलं इथे. आणि एकच होता नारळ, सो तो नारळ वाळला की भाजी होऊन जाईल म्हटलं. आणि एक दिवस मी आतमध्ये ठेवल्यामुळे तो जरा खराब व्हायला लागला होता, सो मी आता हे वरचं काढून टाकेल, त्याचं वॉश करून घेईल. तर मला मसाल्याचं ॲक्च्युली हे बनवायचं आहे,
आपला बिर्याणी मसाला. सो मग मी अशा प्रकारे मसाला वाळवून यातून निवडून काढेल मी चांगला, कारण याच्यामध्ये किडा झाला होता. सो किडे असतील तर मग मी एखाद्या जास्त किडे असतील तर फेकून देईल. आणि घाईघाईमध्ये मी आळूची पानं घरात न्यायची विसरलेच. सो मी आत्ता ही आळूची पानं मस्त घरात घेऊन जाते आणि आपल्या बाल्कनीतली आळू आज याची तुम्ही भाजी करू शकता, परंतु शक्यतो मी वड्याच करते कारण मला वड्या आवडतात, माझ्या मिस्टरांना प्रचंड आवडतं. सो अशी आहे आपली आळू. आणि अशा प्रकारे आता मी वॉश वगैरे करून ठेवते आणि दिवसभर मला जेव्हा टाईम भेटेल तेव्हा मी पटकन शिजायला घालून देईन, कारण राघव उठला की टाईम भेटत नाही. सो राघव झोपेल असं तेव्हा मला टाईम काढायला लागतो. आता वॉश करून ठेवून देते मी, नंतर बेसन वगैरे बनवून ठेवेल त्याचं आणि असं जसं मध्ये मध्ये येत असं आता करून ठेवेल. तर आता बाकीची कामं करायची आहेत. ब्रेकफास्ट करायचं आहे मला, त्यामुळे मग मी आता ब्रेकफास्ट करून घेते तो झोपला आहे तोपर्यंत. आणि मला माझ्या सासूबाईंनी काही तीळ पाठवले होते माझ्या मिस्टरांसोबत. सो त्याच्यामध्ये खडे होते, तर मग मी अशा प्रकारे ते चाळून घेतले आधी आणि त्यानंतर ते छान असे पाकडून घेतले, जेणेकरून खडे जे आहेत तर ते वेगळे पडतील. आणि आता संक्रांत येते, सो संक्रांतीला तिळाची वडी करायला लागेलच, त्यामुळे मग मी आधी भाजून ठेवले होते, कारण भाजून ठेवले तीळ की खराब होत नाहीत. सो त्यानंतर म्हटलं वेळ भेटला की खडे काढेल, परंतु एक एक खडा कधीपर्यंत काढणार. सो अशा प्रकारे आधी चाळून घेतले, त्यानंतर मग छोटे खडे वगैरे निघून येतात आणि अशा प्रकारे माती पुढे येते पाखडून घेतलं की. सो अशा प्रकारे मी छान गावठी तीळ आहेत हे, तर इकडे भेटतात ते विलायती असतात. नमस्कार मंडळी. आणि आता वाजले 5:15. तर मी आणि राघव आणि गाऊ आम्ही तिघेही झोपलो होतो आत्ता. तर तिलाही झोपवलं होतं, तिला थोडीशी सर्दी झाली आहे, राघवलाही होती. सो आम्ही सगळेच झोपलो, कारण मी झोपले तरच सगळे झोपतात, नाही तर मग नाही झोपत. सो 5:15 वाजले आणि आता मलाही जरा फ्रेश वाटतंय. सो मला सगळं काम आवरायचं, ॲक्च्युली पसारा आहे थोडासा घरात, तो आवरायचा आहे. कदाचित मला संध्याकाळ होते, रात्री झोपताना मी आवरते. सो त्यामुळे मग मी मस्त एक झोप काढून घेतली. सो आता राघव खेळतो इथे, उठलाय झोपेतनं. तर मी आता चहा ठेवते माझ्यासाठी, कारण मला विचार झाला होता बाल्कनी क्लिनिकचा, परंतु तो जागा असताना पॉसिबल नाही आहे. सो गाऊ आल्यानंतर जरा वेळ दोघांची मस्ती चालू झाली, जेवण वगैरे केलं तिने. जेवण वगैरे झाल्यानंतर मग झोपली ती. काय तर आता मी पटकन चहा ठेवते आणि आळूची वडी देखील करायची, तर तीही करून टाकते पटकन. आणि अशा प्रकारे मी इथे आपली आळूची वडी रेडी केली आहे. सो रेडी करेपर्यंत राघव इथे मस्त पायाजवळ शांत बसून आहे, अजिबात रडला नाही तो, कारण त्याची झोप छान झाली आहे. सो त्यामुळे अशा प्रकारे आपली आळूची वडी झाली आहे. तर इथे काळा मसाला आहे आणि मी काढलेले आहेत काळे वाल. तर काळ्या वालाची मला आमटी बनवायची, पटकन करून घेणार आहे, मिक्सरला डायरेक्ट लावणार आहे. आणि ते चहा ठेवला, तो चहा देखील उकळला आहे. सो राघवला दूध पाजेल आधी चहा प्यायच्या आधी, आणि मगच चहा पाजेल, मगच चहा मी पेईन. तोपर्यंत मी पटकन आता भाजी टाकून घेते. इथे तेल टाकलेलं आहे, पटकन मसाला वगैरे घालून घेते, तर तुमच्यासोबत नाही शेअर करत. आणि नॉर्मल आपण जशी आळूची वडी तशी करतो तशीच केलेली आहे ही. तर स्टीम करायलाही लावून द्यायची मला ती. सो अशा प्रकारे पातेल्यात पाणी वगैरे ठेवलंय मी. तर हा आहे माझा स्टीमर, हा ऐक्यावरून आणला होता मी. आणि याच्यामध्ये आता मी अशा आळूच्या वड्या ठेवून, ते 2च झाल्यात, पण आमच्या छोट्याशा फॅमिलीसाठी 2 इनफ आहेत. आणि असं याच्यावर झाकण ठेवून घेते. आणि अशा प्रकारे आळूच्या वड्या लावून भाजी वगैरे झाली माझी. सो असा आरामात आता चहा घेणार आहे मी, आणि मग गाऊला उठवेल, कारण 6 वाजायला आले, गाऊ झोपली अजून. सो गाऊला खाली खेळायला न्यायचं होतं, परंतु आता बघू काय म्हणते ती. आणि तिचा अबॅकसचा क्लास आहे 7:30 वाजता.
सो त्यामुळे आता खाली वरती यातच खूप वेळ जाईल आणि आता 6 वाजायला आलेत, परंतु आता काय माहिती हे घड्याळ बंद पडले नेहमीप्रमाणे, कारण सारखंच बंद पडतंय, माहिती नाही काय झालं, सेल डाऊन झालेत मे बी त्याचे. सो आता स्वयंपाक तर बऱ्यापैकी उरकला आहे, परंतु भाजी शिजायला एकदम पाऊण तास वगैरे लागेल, कारण डायरेक्ट काळेवाल टाकलेत मी त्या भाजीमध्येच, कारण अशी याच्या आधी एकदा मी ट्राय केली, खूप सुंदर लागते. सो मी म्हटलं की आता मी तशीच टाकेन, घाईघाईमध्ये मी नेहमी असंच करते, कारण खूप वेळ जातो मग काळेवाल शिजले का नाही ते पहा वगैरे, तर याला कुकरमध्ये शिजवत बसायचं आणि शिजतात, खूप छान शिजतात. हॅलो, आणि अशा प्रकारे आत्ताच मी क्लिनिंग केलं, म्हणजे ॲक्च्युली झाडून घेतलं होतं सकाळी, संध्याकाळी मी मोस्टली फरशी पुसते, सो संध्याकाळी आता मी फरशी पुसून घेतली आहे. सो आवरलं आहे सगळं आणि आता काळ्यावालाची भाजी देखील रेडी होती. आणि गावचा अबॅकस क्लास आहे, तर ती इंडियावरूनच करते, तिकडनं एक माझी मैत्रीण होती इकडची, तिची मुलगी करत होती, सो मी गावलाही तिथेच लावला आहे आणि आता गावचं चालू होईल क्लास थोड्या वेळातच. काय भेटलंय गावला? डॅडीला दाखवायचंय? काय काय भेटलंय बघा ना. कशामध्ये भेटलं गाऊ? पण काय केलं? काय होतं आज? आणि मग कसं काय करायला हवं तुम्हाला स्पोर्ट डेला? अच्छा, एमिरेती फॅमिली होतो तुम्ही? वाव, ओ मस्तच. हॅलो, आणि आता वाजलेले आहेत 9:30. तर आमचं आवरलेलं आहे सगळं. आज लवकरच झोपणार आहे, 10 वाजताच आम्ही झोपून घेणार आहे. आणि राघव अजून झोपला नाही, तर राघव आता झोपेलच. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते.
तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करायला देखील विसरू नका. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.